चला आपला का आपल्या कुठे कसं कसं छत्रपती शिवाजी महाराज की जय. महोत्सवाचा भव्य दिवस समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा हे ब्रीद वाक्य घेऊन अशा या स्टेजवर उपस्थित असलेले विधिज्ञांना या ठिकाणी दिले जाते. गणपत साहेबांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. टाळ्या वाजवूया या सत्कारासाठी. पुढील स्वागत सुशील भाऊ जाधव आपल्याशी विनंती आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित मयूर कांबळे सन्माननीय नगरसेवक सन्माननीय बंटीभाऊ मोरे आणि वैभव या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढील स्वागत यानंतरचं स्वागत सन्माननीय बंटीभाऊ मोरे आपल्याला विनंती आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले टाळा वाजवूया त्या सगळ्यांच्या स्वागतासाठी सगळी सातारा प्रतिष्ठित आणि यानंतर मनोजभाऊ माळी आपल्या सर्वांचे सुपर स्वागत. स्वखर्चातून त्यांनी गाडी उभारली आणि आज ती गाडीचं सगळ्या गावागावामध्ये फिरत आहे. लोकांना आपल्या ग्रामीण भागामध्ये असेल जर कुठली टेस्ट करायची असेल बऱ्याच अंतरावरती जाऊन टेस्ट करावी लागत होती. ती घरपोच सेवा दादा दिलेली आहे. तो शब्द त्यांनी पाळला. दुसरं एक वचन दादा दिलं होतं आपल्याला की लवकरच आपण नोकरी महोत्सव घेतोय. आज ते वचन पाळलं. दादा जे बोलतात ते करून दाखवतात. छत्रपती उदयन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुशील दादांनी पुन्हा एकदा त्याच शक्तीनं त्याच जोमानं आणि त्याच ताकदीनं समाजामध्ये समाजकारण करत असताना आमच्या सर्वसामान्य मातीतल्या सामान्य कुटुंबातील जी मुलं पदवीधर झाले वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपलं शिक्षण परिपूर्ण केले अशा या मुलांना नोकरीच्या संदर्भात एक व्यासपीठ निर्माण करण्याचं काम आदरणीय सुशील दादांनी केलं. काम या प्रतिष्ठानचं चालू आहे. या प्रतिष्ठानच्या कार्याला आमच्या सर्वांच्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सेवेसाठी त्याचा उपयोग आज ते इथे सर्वांसाठी करत आहेत त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की येत्या भविष्य काळात सुद्धा आज स्टेट लेवलच्या कंपन्या आहेत म्हणजे आपल्या देश लेवलच्या आहेत उद्या इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या सुद्धा त्या सुद्धा त्यांना इथं आणून निमंत्रित करून आपल्याला ते जॉबची संधी निर्माण करून देतील. त्याबद्दल मी दादांना धन्यवाद मानतो तुमच्या सर्वांच्या वतीनं की असेच आपण रोजगाराचे कार्यक्रम उपलब्ध करून देण्याचे इथे संधी लोकांना प्राप्त करून द्यावी एवढं बोल. आपला रोजगार मिळवण्यासाठी आपण बराच वेळ जरा थांबला त्याबद्दल तुमच्या मला दिलगिरी व्यक्त करतो. स्टेजवरील माझ्या मान्यवर माझे बंधुतुल्य मित्र राजेंद्रसिंह यादव माझे लहानपणाचे मित्र अमोलभाऊ मोहिते आज ते नगराध्यक्ष आहेत पण जेव्हा नव्हते कॉलेजला तसं त्यांनी सांगितलं तेव्हापासूनचे माझे मित्र आहेत. आमचे सुनील दत्त काटकर ॲडव्होकेट डी जी बनकर आमचे शिवणीताई कळसकर असतील आणि आमच्या माझी बहीण लोकमतच्या ज्या आता आहेत सॉरी लोकमत होतं पुणेनगरला आहे त्याला लोकमतच तोडत करतो माझं प्रगतीताई जाधव पाटील आमचे नाशिरबाई मेरकर असतील किंवा जांभळे मेरकर असतील आयरराव मेरकर असतील विजय बडेकर असतील गोडकर असतील सर्वांनी इथे उपस्थिती लावली. मला बरं वाटतं तुम्ही आल्या आणि जास्त मी बोलणार नाही थोडंच बोलतो आणि विषय संपवतो लगेच आपण जॉब फेअरचं चालू करूया. आपण
माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या आशीर्वादाने आपण रक्षक ट्रस्टाची स्थापना केलेली आहे आणि आपण फक्त सामाजिक कार्यकर्ता चालू करत आहे. मी वैयक्तिक सामाजिक कार्यकर्ता शिवभक्त आहे, सामाजिक काम करतो आणि देशाची सेवा करतो. मला हेच करायचं, मी राजकीय नाही आहे, मला कुठे इलेक्शनला उभं राहायचं नाही. जे करतो ते माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्यासाठी करतो. आपण हा जॉब फेअर अरेंज केला आहे. माझी एक बहीण आहे तस्मिया दिदी, त्यांचे हजबंड अब्दुल भाई यांच्या माध्यमातून आपण जॉब फेअरची संकल्पना साताऱ्यात आणलेली आहे. आपण जॉब फेअरच्या माध्यमातून आज मोर दॅन 60 म्हणजे 60पेक्षा जास्त कंपन्या मला आणलेल्या आहेत. साधारण आज सकाळी 7-7:30 वाजेपर्यंत 2550 लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि बाकी फिजिकली फॉर्म घेऊन येणारे काही वेगळे लोक असतील. हे दिवसभर चालणार आहे आणि जे सर्व म्हणजे छोटे भगिनी आहेत, छोटे बंधू आहेत, सगळ्यांना मला सांगायची एक विनंती आहे तुम्हाला की आज साधारण आपलं 25 ते 30% लोकांना, मॅक्झिमम 35% लोकांना आज आम्हाला नोकरी लागणार आहे. ऑन द स्पॉट सर्वांना नोकरी लागणार आणि जे 60 ते 65% लोक असतील यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण तुमचा सर्वांचा भाऊ अवेलेबल आहे तुमच्यासाठी. आपण दर 4 ते 5 महिन्याला जॉब फेअर घेणार आहे. म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या भगिनींसाठी, बंधूंसाठी प्रत्येक 4 ते 5 महिन्याला आपण जॉब फेअर घेणार आणि ते 4 ते 5 महिने आपण थांबणार नाही. ज्या लोकांना आज नोकरी लागणार नाही अशा लोकांसाठी आपण एक कॉल सेंटर म्हणजे 2 ते 3 आपण लोक फोनवर बसवणार आहे. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी येतील ते त्या ठिकाणी आमची लोक तुम्हाला फोन करतील, कारण तुमचे नंबर्स, तुमचे मेल आय डी सगळे आमच्याकडे आलेले आहेत. आम्ही फोन करून तुम्हाला सांगणार या कंपनीमध्ये जॉब आहे, तुम्ही त्या ठिकाणी जावा. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता तुम्हाला 30 ते 35 ते 25% लोकांना तुमच्या एज्युकेशनप्रमाणे लागेल. न लागणाऱ्या लोकांना आपण पुढच्या 4 महिन्यात देतो आणि 4 महिन्यानंतर पुन्हा आपण जॉब फेअर घेतो. तर हा पहिला जॉब फेअर आहे. एक प्रतिसाद कसा मिळतोय त्यासाठी मी इंटरनॅशनल कंपन्या बोलवलं नाही, तर मी स्वतः परदेशामध्ये 4.5 वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळे अख्ख्या जगामध्ये जर आयलँड सोडले तर अख्ख्या जगात प्रत्येक कोपऱ्यात माझा मित्र परिवार आहे. त्यामुळं पुढचा जॉब फेअरला आपण 10 ते 15 कंपन्या आपण बाहेर आंतरराष्ट्रीय कंपन्या म्हणजे इंटरनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्याही आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल असा पुढचा जॉब फेअर आपला असेल. त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही आणि तुम्ही सर्वांनी उपस्थित राहिली हे मला सगळा आनंद व्यक्त करतो. माझ्या प्रतिष्ठानचे सगळे जिल्हाध्यक्ष असतील, सगळे पदाधिकारी असतील माझे, यांनी गेले 8-15 दिवसापासून त्यांनी खूप मेहनत केलेली आहे, त्याचे मी आभार व्यक्त करतो. आणि तस्मिया दिदीला मी सांगतो की आपण थोडं माईक हातात घ्या आणि पुढच्या प्रोसेस चालू करा, कारण ज्याच्यासाठी जॉब फेअर अरेंज केल्याने माझ्या भगिनी असतील, माझे बंधू असतील, तर त्यांना ताकद बसणं बरोबर नाही वाटत. दुसरं सर्वात महत्त्वाचं सांगतो, आमचे महाराज साहेब श्रीमंत छत्रपती उदयन महाराज असतील किंवा श्रीमंत छत्रपती शिवराज असतील, दोघांच्या आशीर्वादाने आपण सर्व प्रतिष्ठानची काम पाहतो. आपले महाराज साहेब काल इथे आज अवेलेबल नाही आहे, महाराज साहेब बाहेर आहेत. रात्री आमचे महाराज सुरेश साहेब अमोलचे आहेत, तर अमोलचे मी काल मला महाराजांना फोन लावलेला रात्री आणि महाराज साहेबांनी काय विचारलं असं, मी राजकीय नेत्यामुळे नेहमी खरं बोलणारे माणूस. महाराज साहेब बोलले की त्यांना ऊन खूप कडक आहे, प्रॉपर व्यवस्था केली का? मी त्याला सांगितलं प्रॉपर व्यवस्था केलेली आहे, बसायची व्यवस्था केली का, पाण्याची व्यवस्था केली का, कूलर लावलेत का? कूलर लावले, पुन्हा रात्री मी कूलर वाढवले. म्हणजे असे आमचे श्रीमंत छत्रपती उदयन महाराज ज्यांना कुठेही असे जगाच्या पाठीवर, तर त्यांना माझ्या जिल्ह्यातल्या लोकांची खूप कळकळीची त्यांना काळजी असते, खूप त्यांना प्रत्येकाची काळजी घेतात ते अशी. आणि आपण सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून पत्रकार बंधूंचेही मी सर्वांचे आभार मानतो. तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी पोहोचलो आहे, कारण तुमच्या माध्यमातूनच मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत मी लिंक शेअर केले आहे आणि सर्वांचे आभार मानतो मी. जय महाराष्ट्र, जय सातारा. 1 नंबर रूमच्या इथं काजल मॅडम आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही रूम नंबर घ्यायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, इथनं जागा सोडायची नाही आहे. आपण पुढच्या 5 मिनिटात आणि माणूस सदिच्छा क्षीरसागर 18 स्वामी शिंदे ॲक्च्युली वापरलेलं आहे.
येस गुड आफ्टरनून. आज मी इथे आयोजित केलेला कार्यक्रम सुशील दादा यांनी केलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं. वी आर 5 फ्रेंड्स आम्ही आलो होतो इथे. पार्टिसिपेशन झालं, आमचं सिलेक्शन झालं. DMFS कंपनी चाकणमध्ये लोकेटेड आहे, त्यामुळे 25,000ची सॅलरी. थँक्यू फॉर ऑर्गनायझिंग दिस स्किल्स फॉर द फ्रेशर्स गाईज. थँक्यू.